प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की जय. बोला येशू मसीह की जय. प्रभूचे आज आम्ही उपकार मानतो की आज प्रभूने परत एकदा आज तुमच्यामध्ये आज आणलेलं आहे आणि देव महान कार्य करत आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही ह्या दिवसांमध्ये तुम्हा प्रत्येकांच्या टेस्टमनी ऐकत आहोत की प्रभू ह्या 10 मिनटं जी संध्याकाळी आपली रोज 8:30ची जी प्रेयर आहे यामध्ये देवबाप खरोखर तुम्ही आशीर्वादित होत आहात आणि प्रभू प्रत्येकांच्या जीवनात आणि घरांमध्ये अद्भुत कार्य करत आहे. आमेन. सगळा गौरव प्रभू येशूला. कारण खरोखर आज प्रभू आजही तुमच्याशी बोलणार आहे. आजही देवाचं वचन, देवाचा पवित्र आत्मा आज तुमच्याशी बोलणार आहे. आणि बायबलमध्ये लिहिलंय की सगळ्यात आधी की तू माझ्या जर वचनाचा आदर केला, जर परमेश्वराला तू मान दिला, रिस्पेक्ट दिला, तर तो देव म्हणतो मी तुझा मान करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कित्येक लोक वचनाकडे दुर्लक्ष करतात, देवाच्या योजनेकडे दुर्लक्ष करतात. देव आपल्याशी काय बोलतो किंवा देवाची इच्छा आपल्यासाठी काय आहे किंवा देवाने आपल्यासाठी काय राखून ठेवलंय, ह्या सगळ्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो आणि जगातल्या गोष्टींकडे आपण जास्त आकर्षलं जातो. पण आज मला सांगू द्या की जर आपण देवाच्या वचनाकडे निहाळून पाहिलं आणि देवाचं वचन जर आपण समजून घेतलं तर मी तुम्हाला सांगेल की ह्या जीवनामध्ये प्रभू अद्भुत तुमच्या जीवनात कार्य करेल. आमेन. कारण एकच जीवन आहे आणि मी तुम्हाला सांगेल की प्रभूमध्ये आपण भरभरून आणि आनंदाने ते जीवन जगलं पाहिजे. कारण देवामध्ये कशाची म्हणून कमतरता तुम्हाला पडणार नाही. पण तुम्ही त्या वचनाचा आधी मान केला पाहिजे, परमेश्वराचा मान केला पाहिजे, रिस्पेक्ट केला पाहिजे. ज्यावेळेस प्रार्थना त्यावेळेस आपण प्रार्थनाच केली पाहिजे. देहाला प्रार्थना करायला आवडत नाही. देहाला टी व्ही बघायला आवडेल, मोबाईल बघायला आवडेल, गप्पा मारायला आवडेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी करायला आवडेल, पण त्याला प्रार्थना करायला नाही आवडत. पण आपण जे आत्मिक लोक आहोत, जे परमेश्वराला भिणारी लोक आहोत, आपल्याला देहाच्या विरुद्ध करायचं आहे. आपल्याला देहाचं नाही ऐकायचं आहे, आपल्याला आत्म्याचं ऐकायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मी तुम्हाला सांगेल जर तुम्ही आत्म्याचं ऐकलं, जर परमेश्वराच्या पवित्र आत्म्याचं जर तुम्ही ऐकलं, तुम्ही कदापि हरलेलं जीवन जगणार नाही. येस. कदापि तुम्ही निराशामध्ये राहणार नाही. आमेन. प्रत्येक वेळेस पवित्र आत्मा तुम्हाला उत्तेजित करेल. प्रत्येक वेळेस पवित्र आत्मा तुम्हाला एन्करेज करेल, प्रोत्साहन देईल. मग सगळ्या परिस्थितीमध्ये तो तुमच्याशी बोलेल, तो तुमचा साथीदार बनेल, तो तुमचा आधार बनेल, तो तुम्हाला प्रत्येक मार्गामध्ये कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं सगळं तो शिकवेल. पण त्यासाठी आपल्याला आत्म्यामध्ये जगायला पाहिजे. देहामध्ये गेलो 100% निराशा आहे. देहामध्ये जगलात निराशा येणारच. म्हणून निराशावर, दुःखावर, त्रासांवरती, एकटेपणावरती जर मात करायचं आहे तर आत्म्याने जगावं लागेल. आणि आत्म्याने जगायचं म्हटलं तर देहाच्या गोष्टी माराव्या लागतील. जे देहाला नाही आवडत मी नाही करणार. आणि मी तुम्हाला सांगेल खूप आपण आनंदी जीवन जगू शकतो. बायबलमध्ये लिहिलं आहे 2 करीन 5वा अध्याय आणि 7वं वचन आपण वाचूया. आपण आपल्या घरामध्ये एकत्रित बसूया, कुटुंबात एकत्रित या आणि आज प्रभू आपल्याशी बोलत आहे, देवाचा आत्मा बोलत आहे. आणि ह्या 10 मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगेल जीवन बदलून जाते. आमेन. तर आपण हे वचन ऐकूया. कारण आम्ही विश्वासाने चालतो, दृष्टीने पाहत चालत नाही. तर आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून गैरहजर असणे व प्रभूपाशी हजर असणे हे आम्हास विशेष आवडते. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल काय सांगतं? कारण आम्ही विश्वासाने चालतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे आपण आत्मिक लोक आहोत, आज जे परमेश्वरावरती भाव ठेवणारी लोक आहोत, आज देवावरती जे विश्वास ठेवणारे लोक आहोत, आपण बायबलमध्ये लिहिलंय की आम्ही विश्वासाने चालतो. पुढे वाचूया. दृष्टीने पाहत चालत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपली जी लढाई आहे ही विश्वासाची लढाई आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर विश्वासू जीवन हे जे आहे हे विश्वासाने चालणं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे दिसतंय समोर जे दिसतंय ते बघून, त्या गोष्टीकडे बघून आपण चालत नाही, तर आपण आत्म्याने चालणारी लोक आहोत. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 8वं वचन. तर आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून गैरहजर असणे व प्रभूपाशी हजर असणे हे आम्हास विशेष आवडते. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आम्ही धैर्य धरतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला सांगेल ह्या सगळ्या दिवसामध्ये धैर्य धरा. खूप सारी लोक आमच्याकडे येतात की आम्ही निराश आहेत, आम्ही दुःखी आहे, आम्ही एकटे आहोत,
आम्हाला कळत नाही कसं जगावं, आम्हाला कळत नाही कसं वागावं. तर ह्या सगळ्या दिवसामध्ये आपल्याला धैर्य धरायचं आहे, हिंमत धरायची. ह्या जीवाला म्हणायचे धैर्य धर, हिंमत धर, देव तुझ्या बाजूचा आहे. आमेन. परमेश्वर तुझ्या बाजूचा आहे आणि सगळ्या गोष्टी तुझ्या बाजूने होणार. कारण बायबलमध्ये लिहिले धैर्य धर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचनात प्रभू म्हणतो धैर्य धर आणि शरीरापासून गैरहजर असणे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शरीरापासून गैरहजर असणे आणि प्रभूपाशी हजर असणे आम्हास विशेष आवडेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्याला शरीराने गैरहजर राहायचंय आणि आत्म्याने हजर राहायचंय प्रभूजवळ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आपण आत्म्याद्वारेच देहाची कामं मारू शकतो. पवित्र आत्म्याद्वारेच देह तुम्हाला खूपदा वेगवेगळ्या परिस्थितीकडे बघायला लागेल. बघ तुझ्या जीवनात काही चांगलं नाही, बघ पुढे काय चाललंय, बघ इथून हे काय म्हणताय, ते काय म्हणतायत, बघ हे काय चाललंय, ते काय. शरीर नेहमी तुम्हाला थकवेल, विचार नेहमी तुम्हाला थकायला लावतील. माणूस जेवढं कामाने थकत नाही तेवढं विचार करून थकतं माणूस. आज मला सांगू द्या, म्हणून आपल्याला शरीरापासून गैरहजर राहायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण हे शरीर काय करतं, भोवतालच्या परिस्थितीकडे जास्त लक्ष देतं, विचारांकडे जास्त लक्ष देतं. लोक माझ्याबद्दल काय म्हणतायत, परिस्थिती माझी काय म्हणतीये, माझ्या जीवनामध्ये काय चाललंय. आणि मग शरीर काय करतं, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करताना थकून जातं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्हाला थकायचं नाहीये, जर तुम्हाला रोजच्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे, रोजच्या क्षणाचा आनंद घ्यायचा आहे आपल्याला. कारण सैतानाची एकच इच्छा असते की देवाच्या लेकरांनी निराश असावं, दुःखी असावं. पण आज मला सांगू द्या, जर देव आपल्या बाजूचा आहे ना, सगळ्या गोष्टी आपल्या बाजूच्या. आमेन. सगळं चांगलंच होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण स्वतःला ती सवय लावायची की मी देवाकडे बघून जगणार. मी परिस्थितीकडे नाही बघणार, मी माझ्या जीवनात काय चाललंय त्याकडे नाही बघणार. तर ज्या ज्या वेळेस तुम्हाला थकल्यासारखं वाटतंय, निराश वाटतंय, दुःखी वाटतंय, मी तुम्हाला सांगेल सगळं बाजूला ठेवा आणि देवाजवळ या. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नवं वचन वाचूया. येस. म्हणून शरीरात वस्ती करीत असलो किंवा शरीरापासून गैरहजर असलो तरी आम्ही त्याला संतुष्ट करणारे असे होण्यास झटतो. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबलमध्ये लिहिले की शरीरात वस्ती करतो आम्ही. प्रेज द लॉर्ड. किंवा शरीरापासून गैरहजर असलो तरी आम्ही परमेश्वराला संतुष्ट करणारे असे होण्यास झटतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या जगामध्ये तुम्ही माणसाला कितीही संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला तो अतृप्तच राहणार. येस. तो तुमच्याविषयी कंप्लेंटच करणार. तुम्ही त्याला जाम खुश करा, सगळ्या बाजूनी खुश करा, तुम्ही त्याच्यासाठी जीव द्या, तो म्हणणार अजून काय राहिलंय का बघ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्ही जर हे सगळं प्रेम, हे सगळं जीव, हे सगळं तुमचं जे काय ओढा आहे तो जर देवाकडे लागला ना, मी तुम्हाला सांगेल देव असा महान आणि सामर्थ्यवान देव आहे, तो तुम्हाला धोका देत नाही. येस. मनुष्याचे हात सुटतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मनुष्य धोका देणार आहे, सोडणार आहे, जाणार आहे. म्हणून ह्या सगळा जो जीव आहे, मी तुम्हाला सांगेल खरं जर प्रेम तुम्हाला करायचं आहे ना, तर जिवंत देवावरती करा आणि प्रेम करून पहा. तो तुम्हाला भरभरून आणि 100% परत करेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण काय करतो, देवाला जीव लावण्याऐवजी, देवावरती प्रेम करण्याऐवजी आपण जगातल्या गोष्टींवरती प्रेम करतो, जगातल्या वेगवेगळ्या लोकांवरती प्रेम करतो की नाही बाबा याच्यापासून माझी पूर्तता होईल, त्याच्यापासून मला मिळेल, याच्यापासून मला मिळेल. पण मला सांगू द्या की अरे माणसांच्या हाताकडे बघण्याऐवजी जर आपण परमेश्वराच्या हाताकडे बघितलं ना, मी तुम्हाला सांगेल जगामध्ये सगळ्यात उन्नती तुमची असेल. आमेन. सगळ्यात आशीर्वादित तुम्ही असाल. Yes. कारण तुम्ही जगातल्या हातांकडे नाही बघत. जगातले हात आहेत ना, तुम्हाला थोडं देणार, त्यांच्या ऐपतीनुसार देणार. पण देव आहे ना, जर त्याच्या हाताकडे आपण बघायला लागलो ना, तो भरपूर देणार. आमेन. तो ओतणार, आशीर्वादाची ओतप्रोत तुमच्यापर्यंत येणार. कारण आपण माणसांच्या हाताकडे नाही बघत आहे, देवाच्या हाताकडे बघतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक छोटीशी मला या ठिकाणी एक गोष्ट आठवली, मी सांगेल. मला वाटतं बऱ्याच लोकांना माहिती असेल, पण मला सांगू द्या. एक लहान मुलगा असतो आणि तो खूप क्यूट असतो, सुंदर असतो. आणि तो एका दुकानात जातो आणि तो दुकानदार जो आहे त्याला तो मुलगा प्रचंड आवडायचा. तर तो त्या दुकानात गेला आणि तो दुकानदार म्हणाला मला ना चॉकलेट हवं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
मग दुकानदार म्हणाला, ओके तुला चॉकलेट हवं आहे, ठीक आहे. तर तो म्हटला की घे ना बाळा, तू इतका गोंडस आहे, इतका छान दिसतो, तुझ्या हाताने घे, तुला त्या बरणीत हात घाल आणि तुला जितकं पाहिजे ना तितकं घे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मुलगा मात्र हुशार असतो बरं का. तो म्हणतो, नाही काका, मला माझ्या हाताने नाही घ्यायचं आहे, मला ना तुमच्या हातानेच द्या. आणि मग ते बिचारे म्हणतात की मुलगा किती फेथफुल आहे ना, किती चांगला आहे. आणि ते अंकल म्हणतात की ठीक आहे बेटा, मी तुला देतो. आणि मग त्या अंकलनी काय केलं, त्यांचा हात त्या बरणीत घातला आणि जेवढे चॉकलेट्स त्यांच्या हातात येतील तेवढे घेतले आणि मुलाच्या हातात देऊन टाकले. पण मुलाला त्यांनी एक प्रश्न केला की बेटा, तू का नाही घेतले चॉकलेट्स? तुझ्या पुढे मी बरणी ठेवली, तुला जेवढे ते हातात बसतील तेवढे घ्यायचे ना. मुलगा म्हणाला की काका, माझे हात ना खूप छोटे आहेत, माझ्या हातामध्ये जेमतेम 2-3 चॉकलेट बसले असते, पण तुमचा हात किती मोठा आहे, त्यामध्ये 10-12 चॉकलेट एका वेळेस बसले, मग मला किती मिळाले. असंच देवाचं काम आहे. हालेलुया. आपण छोट्या गोष्टी बघतो, पण देवाचा हात प्रचंड मोठा आहे. आमेन. आणि त्याच्या हाताने सगळं काही बनलंय. जगातला भरणा, पृथ्वी, डोंगरावरची हजारो जनावरं, सगळं सोनं चांदी सगळं त्याचं आहे. तुम्हाला काय पाहिजे? आज विश्वासाने जर तुम्ही त्याला मागाल ना, तो आज द्यायला आलेला आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चिंता सोडा, काळजी सोडून टाका. आज मला तुम्हाला हेच सांगायचंय की शरीरापासून गैरहजर राहायचंय, आत्म्यामध्ये आवेशी राहायचं. आमेन. परिस्थितीकडे नाही बघणार मी देवाकडे बघून जगेल. आणि मी तुम्हाला सांगेल, तुम्ही रोज आनंदित व्हाल, रोज आशीर्वादित व्हाल. त्याने आपण आपले डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. थँक्यू जीसस. देवबाप्पा, आज आम्ही तुझे उपकार मानतो आणि आज आम्ही तुला धन्यवाद देतो. पवित्र आत्म्या, तू आज आम्हा प्रत्येकांशी बोललेला आहे की प्रभू, आम्ही भोवतालच्या गोष्टींकडे नाही पाहते, तो जो देव आमचा सामर्थ्यवान आहे त्याच्याकडे बघून आम्ही जगतो. तर प्रभू, माझी प्रार्थना आहे की त्या ऐकणाऱ्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. त्यांची सगळी निराशा निघून जाऊ दे, सगळी देवबाप्पा त्यांची परिस्थिती बदलली जाऊ दे. आणि प्रभू, धनवान करणारे आशीर्वाद आज त्यांच्या घरामध्ये आणि जीवनामध्ये येऊ देत. प्रभू येशूच्या नावात मागत आहे, आमेन. यावेळेस जर तुम्ही आम्हाला पहिल्यांदा ऐकत असाल तर कृपा करून माझ्या मागे ही प्रार्थना करूया आणि आपलं हृदय आपण परमेश्वराला देऊया. कृपा करून माझ्या मागे म्हणा, प्रभू येशू, प्रभू येशू, मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्यावर प्रेम करतो, मला क्षमा कर, मला क्षमा कर. प्रभू येशू, प्रभू येशू, तुझ्या पवित्र रक्ताने, तुझ्या पवित्र रक्ताने माझे पाप धुवून टाक. प्रभू येशू, प्रभू येशू, तूच माझा तारणारा देव आहे, तारणारा देव आहेस. प्रभू येशू, प्रभू येशू, आज मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. प्रभू येशूच्या नावात, प्रभू येशूच्या नावात. आमेन. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गॉड ब्लेस यू. देवा तुम्हाला आशीर्वादित करो. तेव्हा प्रत्येकाला मला सांगायला आनंद वाटतो की आपलं चर्च प्रत्येक रविवारी अहमदनगर या ठिकाणामध्ये सकाळी 10 वाजता असतं. आणि खूपशा लोक आम्हाला म्हणतात की आम्हाला चर्चला व्हिजिट करायची, आम्हाला यायचंय. तुम्ही येऊ शकता, वेलकम आहे. आणि देवा तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. थँक्यू.